बसू शकता। आता हे सर्वांनाच मार्गदर्शन असेल। प्रेक्षकांना आम्ही नाराज करणार नाही, तुमच्यासाठी डगआउट आहे पण सेपरेट आहे। खेळाडूंचा डगआउट वेगळं आहे, त्यामध्ये त्यांनाच बसू द्या, त्यांचे प्लॅनिंग काय त्यांनाच करू द्या। तुम्ही काहीसं मार्गदर्शन कराल आणि प्लॅनिंग बिघडून जाईल। इथे गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज होतोय। सिंहगड रोड विरुद्ध हेड ऑफिस। आता हेड ऑफिस म्हणजे सर्व सूत्र त्यांच्याच हाती असतात। सुमित इथे स्ट्राईकला आपण पाहतोय डावखुऱ्या शैलीचा फलंदाज आहे सुमित, आणि नॉन स्ट्राईकला आहे तो अविनाश। पहिला चेंडू मिडॉनच्या दिशेने खेळून काढलाय, एका धावेने सुमितने आपलं खातं उघडलंय। मागच्या वर्षीचा विजेता संघ आणि तो आज इन ऍक्शन या पर्वामध्ये देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय, जो फलंदाजी करतोय। मागच्या वर्षी देखील अप्रतिम खेळ केला आणि त्यामध्ये विजेतेपद पटकावलं होतं। या वर्षीचा कार्यक्रम कसा होईल, कशा पद्धतीने हा संघ खेळेल, कारण प्रतिस्पर्धी संघ देखील सिंहगड रोड यांचा देखील खेळ मागच्या पर्वामध्ये अप्रतिम होता, परंतु हे पर्व वेगळं आहे। या पर्वामध्ये कशा प्रकारे ते खेळतात। पहिल्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव। आता लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्या कारणाने क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय, परंतु तो बदल पटपट करा, वेळ लावू नका। पुढचा चेंडू अविनाशसाठी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, फॉलो थ्रू मध्ये स्वतः गोलंदाजाने जाऊन चेंडू इथे अडवलाय। निर्धाव चेंडू होतोय। चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते जी पॉवर प्ले मध्ये किरण याची आशेचा किरण आहे, नाव किरण, गोलंदाजी मार्कवरती फार मोठी आशा आहे। किरणच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी आहे, उगाचच नावं ठेवली जात नाही। नावं ठेवणं आणि नाव ठेवलेलं याच्यामध्ये फार मोठा फरक आहे। नावं आपण खराब गोष्टींसाठी ठेवतो आणि इथं खेळाडूचं नाव फार विचारपूर्वक ठेवलेलं आहे, आशेचा किरण आहे। ते जोरदार अपील तर केली, परंतु पंचांनी कळवलंय इथे कुठल्याही प्रकारचा धोका फलंदाजाला नसेल, कारण या स्पर्धेचाच नियम आहे लेग बिफोर द विकेट, इथे फलंदाज बाद नसेल। हा नियमच आपण काढून टाकलाय। किती पायावरती लागू द्या, आपल्याकडे फर्स्ट एज बॉक्स आहे, त्यामध्ये स्प्रे देखील आहे। त्यामुळे प्रत्येक चेंडू पायाने खेळू नका, आपल्या हातात बॅट आहे त्यांनी तुम्ही खेळू शकता। इथे लेग बाय स्वरूपाची धाव मिळेल, धावसंख्या होते ती 2 धावा। इथे भरकटलेला मार आहे, वाईट बॉलचा कॉल आहे। अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 3। पहिलं षटक सुरू आहे। किरण गोलंदाजी मार्क वरती आहे। लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असल्यानंतर गोलंदाजाला देखील सूर गवसत नाही। अगदी आपण पाहिलं तर नक्की उजव्या इष्टीच्या बाजूला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न आणि तिथे स्वैर मारा इथे केला जातोय गोलंदाजाच्या माध्यमातून। पुढचा चेंडू इथे आखूड टप्प्याचा चेंडू, पहिला चेंडू उजव्या इष्टीच्या बाहेर, दुसरा चेंडू डाव्या इष्टीच्या बाहेर, सातत्याने भरकटलेला मार आहे। ते गोलंदाजाचा संयम ढळत चाललाय, परंतु क्रिकेट असा गेम आहे की मैदानामध्ये उतरलं ना की डोक्यावरती बर्फाची लादी ठेवावी लागते, ती वितळली तरी चालेल पण ठेवावी लागते। थंड डोक्याने विचारपूर्वकच खेळावं लागतं, म्हणजे फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक तिघांनाही। पुढचा चेंडू इथे बॅटची एज, बड़ी मछली जाल में लेनी होगी हर हाल में। पहिला फलंदाज इथे जेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन। धन्यवाद डीजे। आता हे नवीन आलेले पाहुणे आहेत, नवीन आलेल्या पाहुण्यांना एक महत्त्वाची सूचना आहे, आपलं डगआउट वेगळं आहे। जरी किती ओळखीचे असले तरी आपलं डगआउट वेगळं आहे, किती मोठा सपोर्ट स्टाफ असला तरी आपलं डगआउट वेगळं आहे, तिथे बसूच नका। हा चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेने खेळून काढलाय, एक धाव त्या दरम्यान मिळते। एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ, धावसंख्या होते ती 5 धावा झाला। बघा किरणचं कौतुक करावं लागेल,
डावखुरा शैलीचा फलंदाज होता. लागोपाठचे 2 चेंडू हे अवांतर हाताळले आणि तिसरा असा टाकला की फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये अलगद अडकवलं. जाळं त्याच्यासाठीच टाकलं होतं. 2 अवांतर चेंडू हाताळायचे आणि लगेच आपण एका फलंदाजाला बाद करायचं. आशेचा किरण संघासाठी यश मिळवून देतोय. पुढचा चेंडू नाव अविनाश. वाह, जेमतेम चेंडू चिटकलाच होता. आता अशा प्रकारचे जे झेल आहेत ना हे घेतले जात नाही, चिटकले जातात. प्रयत्न एका हाताने होता. हा जर झेल टिपला असता ना तर या झेलाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असती. पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. रक्षक आहे, नाव पंकज आहे. गोलंदाजी मार्क वरती बघा, पहिला किरण गेला आणि दुसरा येतोय, त्याचं नाव तेजस आहे. तेजस मालुसरे हा देखील वेगवान गोलंदाज आहे. तेजस्वी कामगिरी करण्यासाठी तो आलाय. पहिला आशेचा किरण, दुसरा तेजस्वी कामगिरी. काय नावं ठेवली आहेत. आता तुमच्या संघामध्ये कोणी प्रकाश बिकाश असेल तर त्याला पण बोलून घ्या, म्हणजे चांगली सूत्र जमून येतील. गोलंदाजी मार्क वरती इथे तेजस आलाय. इथे पहिला चेंडू फुलटॉस, 1 धाव त्या दरम्यान मिळेल. आता क्षेत्ररक्षण दूरवरती गेलेलं आहे. आपण पाहतोय 4च खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आहेत. आखूड टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, काऊ कॉर्नर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण आहे. हेड ऑफिस देखील तितकाच मातब्बर संघ आहे. गतवर्षी विजेता आहे, त्यांना ठाऊक आहे मॅच कशी रंगवायची. जरी पडझड झाली ना तरी ती सावरण्याची ताकद आहे, तो एक्सपिरियन्स आहे. एका बाजूला आपण पाहतोय अविनाश आणि दुसऱ्या बाजूला बसवराज. तर बसवराजच्या बॅटमधून ही 1 धाव आली आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 10 धावा. दुहेरी अंकामध्ये प्रवेश तर केला. 10 धावा झाल्यात. गोलंदाजांचा विनाश करण्यासाठी अविनाश आलेला आहे मैदानामध्ये. पुढचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. प्रॉपर टायमिंग झालं नाही, परंतु 2 धावा घेतल्या जातील का? प्रयत्न तर केलाय आणि प्रयत्न देखील इथे यशस्वी आहे. नाव अविनाश आहे. या फलंदाजाकडे तेवढी ताकद आहे, त्याला ठाऊक आहे कशा पद्धतीने इथे धावा घ्यायच्यात. मैदान मोठं आहे. मैदानाच्या चौफेर आपण पाहिलं तर बाउंड्री आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. गॅपमध्ये चेंडू ढकलला की एका धावेचं रूपांतर दुहेरी, कमीत कमी 2 तरी मिळतील. तिहेरी म्हणजे बोनस स्वरूपात आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चांगलं पदाला तिथ्य. कॅप्टन वाह, काय क्षेत्ररक्षण आहे. मी तुम्हाला सांगितलं आयोजकांनी एवढं चांगलं मैदान दिलेलं आहे. हिरवा गालीचा आहे, त्यामध्ये लोळण्याचं काम तर झालंच पाहिजे. नंतरचं नंतर बघू. मैदानामध्ये गेलो आणि आपली कपडे खराब झाले नाही तर घरातले विचारतील कपडे खराब झाले नाही तुम्ही खेळत होतात का, सांगायला होईल. बसवराज पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एकेरी धाव आहे. बघा आता जो तो पडायचं काम करेल, असं करू नका. सकाळचं सत्र आहे, मैदानामध्ये काहीसा ड्यू आहे आणि त्यामुळे थोडीशी पडझड होते. फक्त पडझड झाली तर ती थोडक्यामध्ये करा. शरीराला कुठल्याही प्रकारची गंभीर दुखापत करून घेऊ नका, कारण त्याचा त्रास फार होईल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा, 2-12. षटक क्रमांक मैदानामध्ये तिसऱ्याची सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गोलंदाज सागर.
पहिला चेंडू इथे बसवराजच्या बॅटमधून ऑन साइडला खेळून काढला. इथे क्षेत्ररक्षण अगदी तत्परतेने चेंडू अडवतोय, परंतु फलंदाजांचं कौतुक करावं लागेल. बघा, एका धावेचं रूपांतर दुहेरीत केलं ना, बोनस स्वरूपात तिसरी धाव आली. मी तुम्हाला ज्या सूचना देतो त्याचं पालन हे फलंदाज करतायत. इकडून तिकडे फेकाफेक झाली, इकडून फेकला तिकडे, तिकडून फेकला इकडे. 3 धावा, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 15 धावा. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सागर पाटील. पाटील म्हटल्यानंतर आपली पाटील की इथे गाजवतात की काय. इथे मात्र चेंडू बॅटवरतून ब्रश झालाय. बॅकफुटला जाऊन चेंडू कट करण्याचा प्रयत्न. चेंडू ब्रश झाल्यानंतर शॉट थर्ड मॅनच्या दिशेने गेला. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 16 धावा. आतापर्यंत एकूण झाल्यात 16. पुढचा चेंडू फुलर लेनचा चेंडू आहे. सागर पाटील सरांचं कौतुक करावं लागेल. ही जी गोलंदाजी आहे ना या विकेटवरची, या गोलंदाजीवरती प्रहार करणं फार अवघड आहे. म्हणजे तुम्ही जर का वाईड यॉर्कर फुलर लेनचे चेंडू टाकले ना, तर फलंदाजांना सहजासहजी मोठे फटके खेळता येत नाहीत. त्यासाठी फार अभ्यास करावा लागतो. आणि जर फुलटॉस टाकला तर तुमचं काही खरं नाही. चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. लांब 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 लांब, खूप लांब. षटकार 6 धावेंसाठी. धन्यवाद डीजे. पुढचा चेंडू इथे फलंदाजाला अडकवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फॉलो थ्रू मध्ये एवढ्या वेगात झेल टिपणं अवघड काम आहे. आपण बोलू शकतो झेल सुटला, परंतु स्वतः मैदानामध्ये गेल्यानंतर कळेल की हा झेल किती अवघड होता. प्रयत्न चांगला आहे, पण इथे पुन्हा एकदा संधी आहे. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. इथे अरे देवा मुवमेंट झाली. एकतर एकही धाव नव्हती, तिथे 3 धावा. 2 काढले का 3 ना. इथे अरे देवा मुवमेंट झाली. आता दोष द्यायचा कोणाला. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. चेंडूने माती खाल्ली, क्षेत्ररक्षकाने काही केलं नाही. चेंडूचा दोष आहे. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला होता, हरकत नाही. मी तुम्हाला मागाशी सांगितलं, आपण स्वतः ज्या वेळेस मैदानामध्ये जाऊ त्यावेळेस कळेल की झेल किती अवघड होता. क्रिकेटचं मैदान जरी गाजवता आलं नाही तरी आपला हा जो परिवार आहे, या परिवारासाठी चांगलं काम करतात. खचून जायचं नाही. एक झेल सुटला म्हणून काय झालं, पुढचे 2 टिपू शकता तुम्ही. प्रयत्न करावे लागतील. षटक क्रमांक इथे 4ला सुरुवात होते. या फलंदाजांनी डाव सावरला. मी तुम्हाला सांगितलं ना की हा संघ फायनल खेळलेला संघ आहे, म्हणजे त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे. उगाचच ते फायनल पर्यंत गेले नव्हते. समोरच्या संघाला इथे गाफील ठेवण्याचं काम करतायत. एकेरी दुहेरीने धावसंख्या वाढवण्याचं देखील काम करतायत. 28 धावा झाल्यात. पुन्हा एकदा चेंडू अलॉंग दी कार्पेट आहे. बघा इथे कमबॅक केलंय. कोण आहे, नाव काय, धनंजयजी बोरकर. त्यांच्या नावातच धन आहे आणि मॅनेजर आहेत. वा, म्हणजे सगळं मॅनेज करणार ते. आता इथे बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे चेंडू वाईड बॉल आहे. उजव्या एसटीच्या बाहेर आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 30 धावा. पुन्हा एकदा वाईड बॉल आहे. तर गोलंदाजाने इथे अतिरिक्त धावांचा फार मोठा भडीमार चालू केलाय. धावसंख्या 31. 4थं षटक सुरू आहे.
31 धावा झाल्यात. म्हणावी तसा अजून खर्च झालेला नाहीये, परंतु फलंदाज तिथे आक्रमक आहेत. ते बॅकफुटला जाऊन चेंडू कट केलाय. त्या फटक्यासाठी डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 33 धावा. 33 धावा झाल्यात. सातत्याने सराव न केल्यामुळे काहीशा चुका होतात. चुका म्हणण्यापेक्षा थोडंसं मिसफिल्ड होतं, परंतु त्यामधून देखील सावरावं लागेल. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 33. डान्सिंग डाऊन द विकेट. चांगलं पदाला तिथ्य. समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक दूरवरतून येतील. चेंडू अडवला जाईल. 2 धावा खर्च आहे. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 35 धावा. 4थं षटक सुरू आहे. 35 धावा आतापर्यंत झाल्यात. एका बाजूने आपण पाहतोय बसवराज आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय अविनाश. दोन्ही फलंदाज चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करतायत. पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू. शॉर्ट आर्म पुल. सक्सेसफुल. वंडरफुल. ब्युटिफुल. पॉवरफुल चौकार 4 धावेंसाठी. वाजवा डीजे. त्यांना पण संधी दिली पाहिजे. धन्यवाद डीजे. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 39 धावा. 39 रन्स ऑन बोर्ड. बसवराज काय बॅटिंग इथे सुरू आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. आता धनंजय सरांकडून चुकी होणारच नाही. त्यांना मी सांगितलंय काय करायचं आणि बरोबर माझ्या पुढेच आहेत. चेंडू अडवणारच ते. आता सुटणार नाही. एकच धाव खर्च करणार आणि फलंदाजांनी यांची नोंद घ्यायची आहे. धनंजय सरांकडे जर चेंडू आला तर एकच घ्यायची. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी जणू सोबत जन्मा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून आपल्याला पाहायला मिळणार आहे. तुम्ही उच्चार करताना बघा तसाच होतो. नाशिक आशिक. परंतु इथे मैदानामध्ये क्रिकेट खेळायचं आशिकी नाही. फक्त सज्ज राहा. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करून घेणार आहोत. षटक क्रमांक मैदानामध्ये 5व्याची सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आशिषचा किरण. वा सुपला आणि खऱ्या अर्थाने सुपला. इथे काहीतरी सुचला आणि त्यानंतर येतोय तो चौकार 4 धावा. क्या बात है. बघा ज्या खेळाडूची स्तुती क्षेत्ररक्षण करणाऱ्या क्षेत्ररक्षकाने जी केली आहे ना, हॅट्स ऑफ. चांगलं क्रिकेट मैदानामध्ये पाहायला मिळतं. काय बॅटिंग इथे केली. बघा बसवराज. डॉक्टर बसवराज आहेत का. डॉक्टर ही पदवी आहे आणि त्यांचं PNG मध्ये म्हणजे काय वेगळं काय काम आहे का. खरंच डॉक्टर आहेत ते. क्रिकेटचे डॉक्टर आहेत. चांगली बॅटिंग इथे सुरू आहे बसवराजांची. पहिल्या चेंडूवरती क्लास. पहिल्या चेंडूवरती नजाकत आणि दुसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर ताकद. बॅक टू बॅक दुसरा चौकार. किरण यांच्यावरती चढवलेलं आक्रमण. काय बॅटिंग इथे सुरू केले. गेअर बदललाय. टॉप गेअर मध्ये गाडी गेली आहे आणि गाडीची सर्व सूत्र बसवराज यांनी आपल्या हाती घेतलीत. वा प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहे ताई. उगाचच खेळायचं म्हणून खेळत नाहीये. पहिल्या 3 चेंडूवरती तर 10 धावा आल्या. धावसंख्या होती ती 50 धावा इथे पूर्ण झाल्यात हेड ऑफिस संघाच्या. 50 अप. पाचवं षटक सुरू आहे. 50 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा चेंडू इथे पुन्हा एकदा गॅप मध्ये चेंडू ढकललाय. पुन्हा एकदा चौकार आहे काऊ कॉर्नरच्या दिशेने. 4 धावा. धन्यवाद डीजे. बघा बसवराज वनडाऊनच्या भूमिकेमध्ये आपण येताना पाहिले आणि वनडाऊनची भूमिका म्हणजे विराट कोहलीची.
सेम विराट कोहली दिसतोय फलंदाजीमध्ये. नाव बसवराज आहे फक्त. बॅटिंग सेम. स्टेट बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र किरणने देखील आपला जलवा दाखवलाय. अशीच गोलंदाजी आपण पहिल्या षटकामध्ये देखील किरणची पाहिली. 2 अवांतर हाताळले. त्यानंतर आघाडीच्या फलंदाजाला तिथे बाद देखील केलं, परंतु त्यानंतर कुठल्याही गोलंदाजाला यश मिळालं नाही. इथे पुन्हा एकदा मोठा प्रहार आणि चेंडू जाईल एक टप्पा घेत सीमारेषा पार. इथे येतोय फटक्यांचा वारंवार चांगला आविष्कार. चौकार 4 धावेंसाठी. षटक क्रमांक 5 चा खेळ संपलाय. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 58 धावा झाल्यात. मी सांगणार आहे तुम्हाला, तुम्ही काळजी करू नका. एका बाजूने बसवराज, दुसऱ्या बाजूने अविनाश. आणि दोघा जणांचं जर नावाचं पहिलं अक्षर घेतलं ना तर अविनाशचा ए आणि बसवराजचा बी म्हणजे ए बी. मिस्टर 360 मैदानामध्ये खेळतात. बघा तुम्ही या बारक्या बारक्या गोष्टींकडे लक्ष देऊ शकता. ए बी म्हटल्यानंतर धावांचा पाऊस. आता इथे खऱ्या पावसाची गरज नाहीये, धावांचाच पावसाची गरज आहे. बरोबर आहे ना. ए बी डिव्हिलियर्स मैदानामध्ये 2 खेळाडू आहेत. उच्चार एबीच करावा लागेल. 5 षटकांमध्ये 58 धावा झाल्यात. शेवटचं षटक मैदानामध्ये. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सागर पाटील. स्ट्राईकला आपण अविनाश यांना पाहतोय. या अगोदरच्या षटकामध्ये बसवराजने केलेली फलंदाजी आपण पाहिली. प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला. 5 चेंडूंवरती प्रहार केला. एकच चेंडू निर्धाव होता. पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षण डीप मध्ये तैनात आहे. वा, सुंदर क्षेत्ररक्षण आहे. फार मोठी चपळाई इथे आपण पाहिली. एकच धाव इथे पूर्ण केली आहे. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 59 धावा. अजून 5 चेंडू शिल्लक आहे. अविनाशचं कौतुक करावं लागेल, कारण 1 धाव पूर्ण केली आहे आणि बसवराजला स्ट्राईकला आणलंय. पुन्हा एकदा इथे प्रयत्न होता सुपला खेळण्याचा. इथे मात्र चेंडू डॉट बॉल आहे. चला मागच्या मॅचचा आपण पुढच्या मॅचचा कॉल आपण केलेला आहे. चिंचवड आणि नाशिक दोन्ही संघाचे संघनायक पटकन इकडे या. आपल्याला टॉसला जायचंय इनिंग ब्रेक मध्ये, वेळ न लावता. शॉर्ट आर्म पुल आणि पुन्हा एकदा सक्सेसफुल 4 धावांसाठी. क्या बात है. इथे बसवराजने मात्र धावांचा वेग वाढवलाय. धावसंख्या होते ती 63 धावा. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न. इथे चेंडू डॉट बॉल आहे. सागर यांनी देखील चांगलं कमबॅक केलंय. बघा एखादा चौकार आला म्हणून गोलंदाजाने संयम ढळू दिला नाही. चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला. धावसंख्या होते ती 63. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. इथे बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलाय. 1 धाव पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न केलाय. दुसरी धाव देखील पूर्ण आहे. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 65 धावा. 65 रन्स. 65 धावा झाल्यात. अजूनही 1 चेंडू इथे शिल्लक शेवटचा. त्यानंतर आपण टॉस कडे जाणार आहोत. इथे शेवटच्या चेंडूवरती यश मिळत आहे. बसवराज इथे बाद होतोय. दुसरा बॅटर बाद झालाय. धावसंख्या आपण पाहिली तर 65 आणि जिंकण्यासाठी 66 धावांची गरज आहे दुसऱ्या डावांमध्ये. धन्यवाद डीजे. आपण पुढील मॅचचा टॉस करतोय. एका बाजूला आपण पाहतोय
नाशिक ब्रांच, नाशिकचे आशिक आणि दुसऱ्या बाजूला चिंचवड. सर तुम्ही इकडे यामध्ये, इकडे आपल्याकडे कॅमेरा आहे. प्रथम स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करतोय. आपण इथे टॉस करून घेतोय आणि सोन्याचं नाणं इथे उडवलं जात आहे, कारण स्पर्धा PNG यांचीच आहे. एक अनोखं नाणं इथे बनवलंय, नाशिक विरुद्ध चिंचवड. हे झाकून उडवायचं, असं असं करायचं आणि झाकून उडवायचं, नाही तर ते दिसून येईल आणि ते मागतील. नाशिककरांना आपण इथे प्राधान्य देऊया. चला, टॉस इथे केला जाईल आणि इथे चिंचवड संघाने बाजी मारली. म्हणजे हे पुणेकरांचं खासियत आहे. जायचं नाही, इथे या सगळ्यांनी. मान्यवर तुम्ही पण या. अतिथी देवो भव. आम्ही पाहुण्यांना नेहमी प्राधान्य देतो, परंतु आम्ही प्राधान्य देतो पण आम्ही आमची जागा सोडत नाही. नाशिकचे आशिक आहेत ना, नाशिकवरून आलेत म्हणजे पाहुणेच आपले, पुण्यामध्ये आलेत. चिंचवड संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. सर आपला निर्णय काय असेल? बॉलिंग बॉलिंग करण्यामध्ये म्हणजे काहीतरी प्लॅनिंग असेल. काय काय प्लॅनिंग आहे तुमचा? बॅटिंग लाईन आहे चांगली, जरा बॅटिंग लाईन. याचा अर्थ गोलंदाजी कमी आहे, परंतु हरकत नाही. पहिल्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. आणि सर तुमच्यामध्येच आहेत. सर फार चांगले खेळाडू आहेत. मी त्यांची बॅटिंग बघितली आणि जर्सी क्रमांक त्यांचा 17 आहे. त्यांचा फार मोठा खतरा आहे नाशिककरांना. हरकत नाही, पुढच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. मी नाशिक संघाकडे येईल. एवढा लांबचा प्रवास तुम्ही इथपर्यंत गाठलेला आहे. खऱ्या अर्थाने आमची इच्छा होती की तुम्ही टॉस जिंकावा, परंतु हरकत नाही. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय असता? मी बॅटिंग घेतली सर. यांना बॅटिंगच करायची होती, तुम्हाला गोलंदाजी करायची होती. मान्यवरांनी येऊन फक्त टॉस उडवायचा होता. हरकत नाही, बॅटिंग करण्याचा निर्णय तुमचा देखील होता. परंतु किती धावांपर्यंत तुम्ही मजल माराल? 75%, सॉरी 75च्या वरती, 75-70च्या वरती. 70-75 धावांपर्यंत मजल मारण्याचा इथे प्लॅनिंग असेल. हे नियोजन आयोजन अगदी आपण एवढ्या लांबवरचा प्रवास करून आलात, एवढं चांगलं नियोजन आपल्या सर्व आयोजन कमिटीने केलेलं आहे आणि या समितीचे हेड देखील इथे आपल्या बरोबर उपस्थित आहेत. हे नियोजन आयोजन आपल्याला कसं वाटतंय? छान वाटलं सर, पहिल्यांदा आलो आम्ही, छान वाटलं. चांगला प्लॅटफॉर्म दिला आहे PNGने आम्हाला खेळण्यासाठी, चांगलं वाटतंय. नक्कीच नाशिकची द्राक्ष फेमस आहेत, मग तुम्ही इथे सर्वांसाठी काही घेऊन आलात का? नक्कीच सर, शेवटी घेऊन येऊ आम्ही द्राक्ष. शेवटी म्हणजे आता काही नाही, फक्त त्यांनी हे केळवलंय. परंतु हरकत नाही. जोकपाट तुम्हाला देखील पुढील मॅचसाठी शुभेच्छा आणि मान्यवरांचा देखील विशेष आभार. पुढील मॅचचा टॉस इथे संपन्न झालाय. चिंचवड संघाने इथे नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि नाशिकच्या आशिक यांना फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. या आपल्या सर्वांचे लाडके आणि मला वाटतं गेल्या वर्षी देखील या सर्व खेळाडूंची खऱ्या अर्थाने आपण ओळख केलेलीच आहे. परीक्षित सर इथे आलेले आहेत आणि परीक्षित गाडगे सरांचं या क्रीडा नगरीमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. सगळ्यांना विनंती असेल एकदा जोरदार टाळ्या परीक्षित सरांसाठी. मी तुम्हाला सांगितलं ना, टाळ्या वाजवताना अजिबात लाजायचं नाही. क्रिकेटच्या मैदानामध्ये बाहेर गेलं तर अजिबात कोणी सांगितलं तरी वाजवायचं नाही. परीक्षित सर या तुमची जागा मैदानाच्या अगोदर ती इथे व्यासपीठावरती बसण्याची. गुड मॉर्निंग सर. गेल्या वर्षीचाच उत्साह या वर्षी देखील त्यांचा दिसतोय. त्यांचं स्वागत आहे. चला मॅचला लगेच दुसऱ्या डावाला सुरुवात करून घ्या. हा चला चालू करून घेऊया आपण. इथे दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. लेट्स प्ले. पहिला चेंडू फुल टॉस. ते मात्र फटका काही अंशी फसला होता, परंतु बॅटची एज लागल्यानंतर चेंडू आपण पाहिला तर शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने इथे ट्रॅव्हल होतोय आणि बीमर पद्धतीचा नो बॉल देखील आहे. म्हणजे सुरुवात 3 धावाने झालेली आहे. आता उघड्या डोळ्यांनी पहा नीट, ही स्पर्धा आहे सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू म्हणजे लायसन मिळालंय फलंदाजाला.
आशेचा किरण इथे झेल निसटलाय, परंतु जरी टिपला असताना तरी फलंदाजाला धोका नव्हता. जरी टिपला असता तरी. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 4 धावा. एका चेंडूमध्ये 4 धावा तर झालेल्या आहेत. किरणची बॅट सुरुवातीलाच बरोबर आहे, कारण पॉवर प्लेचं षटक आहे, लक्ष मोठं आहे, त्याचा पाठलाग म्हणजे पॉवर प्लेची षटकं फार महत्वाची आहेत. वा, इथे वेगवान तर बॅट फिरवली आहे, परंतु गोलंदाजाने पहिल्या चेंडूवरती जी चूक केली ती मात्र सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळत नाही. फुल्लर लेनचा चेंडू वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, इथे चेंडू डॉट बॉल आहे. एका बाजूने आपण पाहतोय किरण आणि दुसऱ्या बाजूने तेजस. पुढचा चेंडू, वाह, इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. 3 क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात, झेल कोणीच घेतला नाही. आपण म्हणतो ना 3 तिगाड काम बिगाड. 3 जण पळत आली, तू घेऊ मी घेऊ, कोणीच घेतला नाही. चेंडू डायरेक्ट धरणी मातेला अर्पण करून टाकला. इथे 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 6 धावा. इथे मगाशी देखील आपण पहिल्या डावामध्ये पाहिलं असेल, जीवदान दिलं आणि त्यानंतर धावा चालू झाल्या. इथे फुल्लर लेनचा चेंडू आहे, प्रयत्न चांगला आहे. फार उत्तम व्यवस्था केलेली आहे आयोजन कमिटीने. प्रत्येक गोष्टीचं अगदी बारकाईने निरीक्षण केलेलं आहे. समितीचे अध्यक्ष इथे आहेतच, आपले समीर सर, आणि ते स्वतः जातीने लक्ष देत आहेत की कुठेही कमतरता नसेल. जिथे कमी तिथे आम्ही, ही भूमिका सरांची आहे. बघा, आल्या आल्या सकाळी सगळ्यांना चहा नाश्ता, दुपारच्या सत्रामध्ये सरबत, दुपारच्या अजून जेवणाच्या टायमिंगला काही वेगळं असेल, म्हणजे नियोजनामध्ये कुठलीही कमतरता नाही, कारण ही स्पर्धा तेवढीच चांगली आयोजित देखील करण्यात आलेली आहे. पुढचा चेंडू, इथे फुलटॉस, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक काहीसा फंबल झालाय, परंतु 1 धाव रोखू शकत नाही. एका धावेवरती इथे समाधान आहे. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 7 धावा. 66 धावेंचा पाठलाग आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 7 आल्यात. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी जणू सोबत जन्मा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड, 1832 पासून. टिप्स घेऊन गेलेत. पाणी कोणी पिलं का? नाही, फक्त घेऊन गेले. नशीब त्यांना आणायला एखादा गेला नाही आतमध्ये की चला तुम्हाला बोलवलंय, परंतु माझा वेगळा संदेश द्यायचा होता. हरकत नाही. आणि पाणी घेऊन जाताना थोडंसं पाणी पंचांना पण घेऊन जात जा, नाहीतर ते तुम्हाला पाणी पाजतील, हे लक्षात ठेवा. पुढचा चेंडू, षटक क्रमांक 2 ची सुरुवात. इथे वा, पहिला चेंडू आणि त्यावरती काय अप्रतिम झेल घेतला एका हातामध्ये. अविनाश आहे यष्टांच्या मागे. यष्टांच्या मागे अविनाश आहे. मी तुम्हाला सांगितलं, नावच तसं आहे. तो प्रतिस्पर्धी संघाचा विनाशच करण्यासाठी आलाय. नाव अविनाश आणि गोलंदाजी मार्कवरती बसवराज. या जोडीचं काही खरं नाही. चांगले मित्र दिसत आहेत. बॅटिंग पण दोघांनीच केली, बॉलिंग पण दोघंच करतील आणि फिल्डिंग पण दोघंच करा, बाकीच्यांनी बसलं तरी चालेल. बघा, एकटा दुसरा देखील मॅच फिरवू शकतो. बसवराजने गोलंदाजी केली आणि काय अप्रतिम झेल अविनाश यांनी टिपलेला. अविनाश सर, हात दाखवा एकदा. कुठल्या हाताने झेल टिपला तो हात दाखवा. अविनाश सर. परेश आहे का? वा, परेश, परेश कॅप्टन आहे. वा, संघाचा संघनायक संघासाठी धावून आलेला आहे. पुढचा चेंडू बसवराज याचा. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. 1 धाव त्या दरम्यान मिळते. एका धावेवरती समाधान मानावं लागेल का? एकच धाव आहे. एका धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होती ती 8 धावा. 8 धावा झाल्यात. नवीन बॅटर आपण मैदानामध्ये पाहिला तर सचिन आहे. किरण आणि सचिन
गोलंदाजी मार्कवरती आपण बसवराज यांना पाहतोय. यशस्वी गोलंदाज आहे. पुढचा चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेगला कुठलाही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये. फार मोठी धावपळ आहे. एक पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न, दुसरी देखील पूर्ण आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 10 धावा. दुहेरी अंकामध्ये तर प्रवेश केलेला आहे. 10 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्टोर. इथे विनायक याने टिपलाय झेल. वा, किरण इथे बांधून तंबूच्या आश्रयाला येतो. चांगला प्रयत्न होता किरणचा. जेवढ्या वेगात तो आतमध्ये गेला ना तेवढाच वेगात तो बाहेर आलाय. चांगला झेल इथे टिपलाय. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतोय. तानाजी. तानाजी आपण पाहतो नवीन बॅटर आहे. बसवराज यांचं कौतुक करावं लागेल. या संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, प्रमुख खेळाडू म्हणून त्याची जी नेमणूक केलेली आहे ती अगदी योग्य आहे. चांगली गोलंदाजी देखील करतोय. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळून काढलाय. एकच धाव मिळते. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 11 धावा. दुसरं षटक सुरू आहे. 2 फलंदाज बाद 11. डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू लॉंग लेगच्या दिशेने सीमारेषा पार. या फटक्यांमध्ये चांगला आविष्कार आणि इथे मिळतोय चौकार. 4 धावा. वाजवा, फार वेळानंतर चान्स मिळाला. धन्यवाद डीजे. सुमधुर संगीतानंतर पुन्हा एकदा आपण मैदानाकडे वळूयात. 2 षटकांचा खेळ इथे संपुष्टात आला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा झालेली. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती. परेश गोलंदाजी मार्कवरती आहे. संघाचे संघनायक आणि संघनायकाचं स्वागत इथे फलंदाजाने केलंय. स्कोअरकटचा फटका इथे सजून काढलाय. 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जातील. 2 धावेने इथे धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 17. आता मी बोलणार नाही हा खतरा आहे म्हणून, कारण आता खतरा परवडायचा नाही आपल्याला, नाही का? कारण 2 आघाडीचे फलंदाज बाद झालेत. पाहूया परेश पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल करतायत. काऊ कॉर्नर, लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर आणि डीप कव्हर पॉइंट. इथे पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढलाय. 1 धाव त्या दरम्यान मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 18 धावा. थोडक्यामध्ये खतरा तर टळलेला आहे. 1च धाव आले म्हणजे धोका कोणालाही नव्हता. पुढचा चेंडू इथे फुलटॉस. खराब चेंडू होता, म्हणजे यावरती मोठा फटका आला असता परंतु आला नाही. वाईड बॉल, अवांतर धाव मिळते एवढं मात्र नक्की आहे. अतिरिक्त धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 19 धावा. पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन द विकेट. समोरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार इथे येतोय. 4-4-4 चौकार. डीजे धन्यवाद. 4 धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 23 धावा. पुन्हा एकदा इथे फलंदाज क्रमांक 3 झेल बांधून तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हिलियन. सुमितने तिथे झेल टिपलाय आणि इथे चौकाराचा एक चांगला बदला घेतलाय.
टिक फॉर टॅक, जशाच तसं उत्तर. नवीन बॅटर इथे आपण मैदानामध्ये पाहतोय सागर. आता सागराप्रमाणेच त्याला बॅटिंग करावी लागेल, अथांग बॅटिंग करावी लागेल आणि संघाला धावसंख्या उभी करून द्यावी लागेल. आपण पाहतोय 66 धावेंचा इथे पाठलाग आहे. आतापर्यंत 23 झालाय. सागर पाटील इथे आपण पाहतो नवीन बॅटर मैदानामध्ये आहे. तर पुढचा चेंडू परेशांचा. वाह, इथे समोरच्या दिशेने चेंडू उडवलाय. एकदा पूर्ण आहे. इथे घाई केली. नशीब बलवंत आहे की फलंदाज धावबाद झाला नाही. म्हणजे आगेच्या विस्तवावरतीच पळापळ सुरू आहे. आता एकतर पहिले सुरुवातीचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत, तरी हा अट्टहास केला होता दुसरा धाव घेण्याचा. नशीब चांगलंय की फलंदाज धावबाद झाला नाही. नाही खरं आहे ते आता थोड्या वेळाने येईल. पुढचा चेंडू इथे ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव इथे मिळेल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 26 धावा. 3 षटकानंतर 26. आता शेवटचे 18 चेंडू आणि 40. आता पहिला डाव ज्या वेळेस संपला ना त्यावेळेस देखील हेड ऑफिस संघाची धावसंख्या 1 फलंदाज बाद 3 षटकामध्ये 26च होती. स्वप्न मनाचे हृदयाशी जपणारी जणू सोबत जन्मा. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. दुसऱ्या बाजूना तानाजी आहे. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय उद्धव काटे नाव आहे, आडनाव तर तुम्ही वेगळं आडनाव घ्याल. उद्धव काटे. या आडनाव आणि नावांवरती देखील फार मोठी चर्चा असते. पहिला चेंडू इथे उद्धव याने अवांतर खर्च केलेला आहे. अवांतर धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 27 धावा. तुम्हाला गरज आहे त्याची, मान्यवरांना नाही. मान्यवर तुमचा खेळ बघण्यासाठी आलेले आहेत. एनर्जी तुम्हाला हवी, कारण तुमची एनर्जीच बघायला ते आलेत. आणि जो जास्त एनर्जीने इथे खेळेल ना त्याने तिथे दुकानामध्ये एनर्जीनेच काम करायचंय. इथे एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28 धावा. षटक क्रमांक मैदानामध्ये 4थं सुरू. आता एकेरी दुहेरी बरोबर चौकार षटकारांची देखील गरज आहे. म्हणजे फक्त एकेरी दुहेरी धाव घेऊन चालणार नाही, इथे गेअर बदलावा लागेल. फर्स्ट सेकंड थर्ड. आता टॉप गेअर मध्ये गाडी घ्यावी लागेल. इथे झेल निसटलाय की काय? झेल निसटला. यष्टांच्या मागे संघनायक आहे, त्यांना बोलणार कोण? झेल सुटला तरी संघनायक आहे, बोलता येत नाही. परंतु संधी मिळाली आहे फलंदाजाला, त्या संधीचं सोनं केलं जाईल का? संधी एकदाच मिळते. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंगॉनच्या दिशेने इथे ट्रॅव्हल होतोय. अगदी वेगात येऊन इथे चेंडू अडवला जातोय. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 29 धावा. उद्धव चांगली कामगिरी करतायत. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आहे. स्क्वेअर कट. इथे मात्र कट होतोय सक्सेसफुल. चेंडू जाईल सीमारेषा पार. या चौक्यांची होती खरी गरज आणि धावा मिळतील इथे आपण पाहिलं तर 4 धावा. धन्यवाद डीजे. बरोबर निम्म्या धावा झाल्यात 33 आणि बनवायच्या 33. चेंडू शिल्लक आहेत ते 14-33. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत. इथे वाईट बॉलचा कॉल असेल का? जेम तेम इथे वाईट मिळते. इथे वेल्लेप केलाय आणि काय बारकाईने इथे वेल्लेप केलाय. एका धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 34 धावा. अजूनही 32 करायच्या आहेत. 14-32. मॅच अजूनही हातामध्ये.
आखूड टप्प्याचा चेंडू आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, इथे 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. 1 धाव तर पूर्ण आहे. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील इथे पूर्ण आहे. ही धाव दुसरी पूर्ण आहे. पंच आहे ना, कारण त्यांनी बॅट अशी म्हणजे त्यांनी अशी गोल फिरवली आणि गोलंदाजांनी बघितलं, परंतु पूर्ण असेल कारण गोलंदाजांनी लगेच डोक्याला हात लावला. जेमतेम पूर्ण झाली. बारकाईने तुम्ही मॅच बघा, तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी लगेच समजून येतील. आपण आलो आणि प्रेक्षक झालो असं नका होऊ. काहीतरी बघितलेलं सांगता यायला पाहिजे. ते पुन्हा एकदा एकेरी धाव मिळेल. एकेरी धावेने इथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 37 धावा. 12 चेंडू आणि 29 धावेंची गरज आहे फक्त. 12-29 या मैदानामध्ये 12 चेंडूंमध्ये 50 धावा पण झालेल्या आहेत. इथे 29च करायच्या आहेत, परंतु एकेरी दुहेरीने होऊ शकणार नाहीत. त्यासाठी तुम्हाला चौकार षटकारांची गरज आहे. परंतु गोलंदाजी मार्कवरती ज्या खेळाडूने सातत्याने चांगली कामगिरी केली, अविनाश फलंदाजी अप्रतिम केली. आता गोलंदाजी हाताळण्यासाठी येतोय. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 5वं षटक. याच नावाची चर्चा या मॅच मध्ये. अविनाश आणि बसवराज. पहिला चेंडू दांडी 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 गुल. इथे फलंदाज त्रिफळा बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. धन्यवाद डीजे. धनंजय सर मैदानामध्ये आलेले आहेत. 11 चेंडू आणि 29 धावा. बघा मॅच सुरू आहे. वाह, पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु इथे धावबाद आहे. यष्टीचित. ते फलंदाज यष्टीचित होऊन बाद होत आहेत. धनंजय सर. 10 चेंडू आणि 29 धावेंची गरज आहे. नवीन बॅटर कोण आहेत? पंकज. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येतात. पंकज. पुढचा चेंडू इथे फुलटॉस. जेम तेम इथे फलंदाज नाही तर इथे विकेट हॅट्रिकच पूर्ण असती. काय गोलंदाजी इथे सुरू आहे. मी तुम्हाला सांगितलं, नावाचा अर्थ तुम्ही समजून घ्या. अविनाश म्हणजे तो तुमचा विनाश करण्यासाठी झालाय. बॅटिंग मध्ये देखील अप्रतिम कामगिरी आणि गोलंदाजीमध्ये देखील. इथे फुलटॉस. पंकजच्या बॅटमधून चेंडू घेऊन काढलाय. 1 धाव. दुसरीचा प्रयत्न. थांबा. 1 धाव इथे पूर्ण केली वेगात. दुसरीच्या प्रयत्नात थोडीशी पडझड आहे, परंतु प्रयत्न पंकज सरांचा चांगला आहे. बघा खेळाचा आनंद किती घेतायत ते. मॅच फार दूरवरती आहे. मोठा फटका येणं गरजेचं आहे. फटका खेळला जातोय, परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. गॅपमध्ये चेंडू ढकलता आला नाही. एका धावेने जिथे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 39. 7 मध्ये 27. 7 चेंडू 27. एखादा षटकार आला ना तर मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरले जातील. आता इथे चेंडू डॉट बॉल आहे. नाही, आपल्याला बॉलला बाउंड्रीच्या बाहेर मारायचं आहे, खेळाडूला नाही. इथे चेंडू निर्धाव आहे. डॉट बॉल आहे. 6 चेंडू आणि 7.
पूना गाडगे आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. संघाचे संगणक इथे गोलंदाजी मार्क वरती येत आहेत. परेश सर तर स्ट्राईकला आपण पाहतोय तानाजी सर आहे. आता बॅट नव्हे तर तलवार हातात असल्यासारखी फलंदाजी करावी लागेल. वा, इथे मात्र दांडी गोल होते. इथे बॅट नव्हती, तलवारच होती, परंतु ती दुधारी होती. इथे मारला तर आबाद आणि हुकला तर बर्बाद. इथे बर्बादी आली. फलंदाज इथे त्रिफळा बाद आहे, परंतु चांगली बॅटिंग केली सर. तानाजी सरांचं देखील कौतुक आहे. वेल प्लेड. मला या संघाचं कौतुक करावं लागतं, कारण या संघाच्या प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवरती वैभव नाव लिहिलेलं आहे. आणि हे नाव का लिहिलंय? कारण यांचाच एक साथीदार, यांचाच एक टीम मेंबर काही दिवसांपूर्वी त्यांना सोडून गेलाय. त्याची आठवण म्हणून सर्वांनी जर्सीवरती त्याचं नाव लिहिलेलं आहे. मी या खेळाडूंचं आणि या सर्व संघाचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक असे कौतुक करेल, कारण आपल्यातून जो गेलाय त्याची आठवण मैदानामध्ये त्यांनी जिवंत ठेवली आहे. कदाचित वैभव आपल्या बरोबरच या मैदानामध्ये असेल. सर्व टीम मेंबरचं कौतुक आहे. आठवणी जाग्या ठेवाव्या लागतात. इथे धावसंख्या जर आपण पाहिली तर 40 धावा झाल्यात. रनरेट देखील फार मोठा मॅटर ठेवू शकतो, कारण लीग आहे. लीग मध्ये काही होऊ शकतं, परंतु आपल्याला तर रनरेटचा विचारच करायचा नाही. आता पुढे आपल्याला सगळ्याच मॅच जिंकायच्या, ते लक्षात ठेवा. पुढचा चेंडू इथे देखील चेंडू, इथे डॉट बॉल आहे. संघाचा संगणक खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी करतोय. हे हेड ऑफिस आणि सिंहगड रोड हे दोन्ही जर आपण पाहिले ना तर चांगले मित्र देखील आहेत, आणि ते चित्र आपल्या मैदानामध्ये दिसतंय. बॉलला मारण्या अगोदर ती खेळाडूला मारली जाते बॅट. फुलटॉस. इथे झेल होऊ शकतो का? झेल घेतलाय. इथे फलंदाज बाद आहे. अविनाश यांनी झेल टिपलाय. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. नवीन बॅटर इथे मैदानामध्ये येत आहेत. वा, राजू सर मला वाटतं सगळ्यांचेच लाडके आहेत. जर्सी क्रमांक 7 MS धोनी सगळ्यांचाच लाडका आहे, तसे राजू सर आहेत. उगाच जर्सी क्रमांक घेतला नाही, कोणी दिलाय म्हणून घेतला. आपला स्वतःचा आहे. एखाद्या वेळेस राजू सरांचा जर्सी क्रमांक MS धोनीने घेतला असेल असं वाटतंय आता. पुढचा चेंडू राजू सरांसाठी. षटकार मारला तर काही पारितोषिक मिळू शकतं. मारलाय का? एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. षटकार. क्या बात है. पारितोषिक देणार होते, सांगायच्या अगोदर ती मारला. फार उशिरा सोडलं मला वाटतं राजू सरांना. हा, चला चला. चिंचवड संघ क्षेत्ररक्षणासाठी लगेच मैदानामध्ये चला. चिंचवड संघ डगआउट नंतर घ्या, बाकीच्या 11 आतमध्ये चला. मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील आपण देऊन खेळाडूचा सन्मान करणार आहोत. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बसवराज. चला बसवराज सर, ट्रॉफी घेण्यासाठी या.